नमस्कार शिक्षक मित्रांनो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारताचे संविधान यातील अनुच्छेद 142 मध्ये नमूद केलेल्या अधिकाराचा वापर करून एखादा निर्णय दिलेला असेल आणि तो निर्णय जर आपणास अन्यायकारक वाटत असेल, संबंधितास अन्यायकारक वाटत असेल, तर यावेळी आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विलोकन याचिका दाखल करू शकतो. भारताचे जे मूलतत्व आहे, भारताच्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, समानता, बंधुता, सर्वधर्म सहिष्णुता इत्यादी. या अनुषंगाने म्हणजेच मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला एखादा निर्णय अन्यायकारक वाटत असेल तर आपण माननीय सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करू शकतो. मग भारताचे संविधान यात कोणती तरतूद आहे की ज्यामुळे आपण पुनर्विलोकन करू शकतो, पुनर्विलोकन याचिका दाखल करू शकतो? भारताच्या संविधानामध्ये 137 अनुच्छेदामध्ये ही तरतूद आहे. या तरतुदीमुळे माननीय सर्वोच्च न्यायालय पुनर्विलोकन याचिका दाखल करून घेऊ शकतो आणि त्या झालेल्या निर्णयावर पुनश्च एकदा ऐकून घेऊ शकतो. मग आपण या 137 मध्ये काय तरतूद आहे ते आपण ऐकूया. मी वाचून दाखवतो, कृपया आपण ऐका. न्याय, निर्णय किंवा आदेश यांचे सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्विलोकन. अनुच्छेद 137. संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या किंवा अनुच्छेद 145 खाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांच्या अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला त्याने अधिघोषित केलेला कोणताही न्याय, निर्णय किंवा केलेला आदेश याचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखादा निर्णय जो न्यायसंगत नसेल, माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे ओघाओघात झालेला आहे असे आपणास वाटत असेल, किंवा अनेकांच्या जीवितास, जीवनशैलीस धोका निर्माण होत असेल, जीवनशैलीस बाधा येत असेल, तर भारताच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत की त्या निर्णयाचे पुनर्विलोकन व्हावे. पुन्हा एकदा सदर विषयाबाबत म्हणणे ऐकून घ्यावे. जे अनेकांच्या जीवनाबद्दल निर्णय झालेला आहे तो निर्णय असंगत आहे जीवनाशी किंवा केलेल्या पूर्वीच्या नियमांशी किंवा चालू नियमांशी, आजपर्यंत चालत आलेल्या अनेक कायद्याच्या नियमांशी जर सुसंगत नसेल तर आपण पुनर्विलोकन याचिका दाखल करू शकतो. म्हणूनच 137 अनुच्छेदानुसार भारताच्या काही राज्यांतील शिक्षकांनी, शिक्षक संघटनांनी, राज्य शासनांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयात.